सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. ज्यांचे यूट्यूब चॅनल आहे त्यांना तर माहिती आहे, यूट्यूबने 15 जुलैला सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे. बऱ्याच चॅनलसाठी ती महत्त्वाची पण नसेल, पण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झाले त्यांच्यासाठी खरंच ही म्हणजे तशी खूप टेन्शनवाली गोष्ट आहे. त्यामुळे प्लीज आत्ता सगळ्यांनी सावध व्हा आणि जी काही अपडेट दिलेली आहे ना ती व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या आणि त्याप्रमाणे करा. नाहीतर पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज होणार नाही. कारण चॅनल मॉनिटाईजच्या संदर्भात अपडेट आलेली आहे. बऱ्याच टेकवाल्यांनी सुद्धा सांगितले आहे आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत ना त्यांना सुद्धा म्हणजे ईमेल आलेला आहे. त्यामुळे खोटं आहे असं काही म्हणता येणार नाही. अपडेट आहे. याच्या आधी कसं झालं, चॅनल करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम लॉंग व्हिडिओसाठी पाहिजे होता किंवा 10 मिलियन 3 महिन्यात शॉर्ट व्हिडिओसाठी व्ह्यूज पाहिजे होत्या आणि कोणती कम्युनिटी गाईडलाईन नाही ना हे बघूनच चॅनल मॉनिटाईज होत होते. एवढंच बघितलं जात होतं. पण आता यूट्यूबने बरेच नियम अपडेट केलेले आहेत आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले की शॉर्ट्स व्हिडिओ बनवून नका. मला माहिती पण नव्हते अपडेट पुढे येऊ शकते, म्हणून आता ज्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते यूट्यूबने काय केले. 15 जुलैनंतर ही अपडेट होणार आहे. बघू आता ते आम्हाला समजलंच. रेव्हेन्यू कसा मिळतोय तुम्हाला एक्झाम्पल देते येईल. जर समजा तुमच्या 1.5 लाख शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज आहेत, 1.5 लाख व्ह्यूज असतील तर तुम्हाला $1 मिळतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर यूट्यूबने अशी अपडेट टाकली. तुम्हाला तर माहिती आहे आधीच यूट्यूब आपल्यातले थोडं म्हणजे यूट्यूबला आपल्याला द्यावं लागतं आणि आपलं असं आधीच आपल्याला पार्टनरशिप आहे यूट्यूबकडून आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही जे संघ वापरताय शॉर्ट व्हिडिओला ज्या कंपनीज आहे त्याचीसुद्धा पार्टनरशिप त्या रेव्हेन्यूमध्ये येणार आहे. म्हणजे आधीच 1.5 लाख व्ह्यूजला $1 दिलेला आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही येणार आणि ज्या कंपनीचं सॉन्ग लावताय ती कंपनी एक म्हणजे $1 मिळालेली आहे. त्यातला ज्या कंपनीचा रेव्हेन्यू त्या कंपनीला सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला 1.5-2 लाख व्ह्यूज आल्या तर आणि 27 ते 100 किंवा 80,000 व्ह्यूज आले असतील तर रेव्हेन्यू किती कमी मिळेल आणि त्यातला सुद्धा तुम्ही ज्या कंपनीला सॉन्ग लावताय त्यांना रेव्हेन्यू द्यावा लागणार आहे. यावरून विचार करा की शॉर्ट्स व्हिडिओचा इन्कम आपला किती कमी होणार आहे. म्हणजे आधीच कमी होता त्यात अजून सुद्धा कमी होणार आहे. आणि दुसरी एक अपडेट आलेली आहे की आता आपण ज्यांच्या चॅनल मॉनिटाईज आहे त्यांच्यासाठी की यूट्यूबकडून असं मेल आलेला आहे आणि ज्याची इच्छा आहे त्यांना तो एक्सपेक्ट करायचा आहे की म्हणजे आपल्या YT स्टुडिओ जो डेटा असतो म्हणजे आपली सबस्क्राईब किती आहेत, व्ह्यूज किती डेली दिवसाला येतात, आपल्याला वॉच टाईम किती आहे, आपला चॅनल जास्तीत जास्त कुठून बघितला जातो, कोणत्या वयाचे लोक जास्त बघतात, त्यामध्ये लेडीज किती आहेत, जेंट्स किती आहेत, सगळा डेटा त्या कंपनीकडे जाणार आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओ ज्या ॲड लागतात ना त्या कंपनीकडे जाणार आहे. आपलं म्हणजे त्या डेटावरून YT स्टुडिओ ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून आपल्या व्हिडिओना व्ह्यूज लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच कंपनी आपल्या म्हणजे रेव्हेन्यू वाढवू शकतात. तो एक आपल्याला फायदा होणार आहे. कारण आपल्या म्हणजे YT स्टुडिओमध्येच जे अपडेट आहे ना ते त्या कंपनीच्याकडे राहणार आहे. त्यानुसार ते आपल्याला देणार आहे. त्यावरून त्यांच्या लक्षात येणार आहे की त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लोक बघितले आपले, यामुळे सुद्धा रेव्हेन्यू वाढणार आहे. म्हणजे शॉर्ट्सकडून कमी जरी आले तरी लॉंगमधून आपल्याला वाढू शकतो. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ टाका. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेले आहे. आता तुम्हाला तरी माहिती आहे, बऱ्याच जणांनी सांगितले आहे AI जनरेटेडचे व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ म्हणजे त्यांच्यावरून व्हिडिओ बनवा. AI वरून आता मध्ये बरंच ते चाललेलं जाईल. बऱ्याच यूट्यूबरांनी सांगितलं त्याच्यातून व्हिडिओ बनवा तुमचा म्हणजे सगळ्यात असं बरंच काही सांगितलं आहे. मी काही जास्त ऐकलेलं नाही पण सांगते. पण त्यामधून जर व्हिडिओ बनवलेले असेल किंवा त्यातील काही पार्ट वापरला असेल किंवा त्याचे जर व्हिडिओ असतील AI वापरून जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर आताच स्टॉप करा. कारण तसे चॅनल मॉनिटाईज होणार नाही. यूट्यूबने हे आता सांगितलेलं आहे आणि 15 जुलैनंतर खूपच स्ट्रिक्ट होणार आहे यूट्यूब. त्यामुळे आणि जर चॅनल तुम्हाला असं वाटले आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे, आपल्यासाठी हे नाही आहेत, जरी तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल ना तरीसुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हे लागू आहे. म्हणजे आम्हाला पण हे लागू यानंतर असेच बरेच चॅनल आहेत की सोशल मीडियाचा वापर केला जातो
वेगवेगळ्या क्लिप्स घेतल्या जातात, सोशल मीडियावरून किंवा गुगलवरून घेतल्या जातात आणि एडिटिंग करून त्यांच्या व्यवस्थित व्हिडिओ बनवला जातो. ठीक आहे, एडिटिंग जरी तुमचं असलं तरी सोशल मीडियाच्या क्लिप आहेत त्या अजिबात वापरू नका. असे ज्यांनी व्हिडिओ बनवले आहेत, एक जरी व्हिडिओ असला तरी तुमचं चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. यानंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये ज्यांनी फोटो म्हणजे गुगलवरून घेतलेले आहेत आणि सॉंग लावलेले आहेत, भले तुम्ही एडिटिंग केलं असलं तरीसुद्धा ते चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. यानंतर येतो दुसऱ्याचा आवाज. ज्यावेळेस आपण कॉपी करून आपल्या व्हिडिओमध्ये घेतो किंवा ॲटो वाईज बघा बरेच व्हिडिओ बनवले जातात. असे बरेच काही गोष्टी आहेत आता ते म्हणजे त्या वापरून तुम्ही व्हिडिओ बनवताय ते सुद्धा चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. यानंतर दुसऱ्याच कंटेंट जसं दुसऱ्या म्हणजे चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. यानंतर दुसऱ्याचा व्हिडिओ आहे अगदी तसाच तुम्ही उचलून तुमच्या चॅनलवर टाकलेला आहे किंवा आपल्या चॅनलवर एकसारखे बरेच व्हिडिओ असतात बघा, म्हणजे फक्त थंबनेल बदललेलं असतं. पण आता असं एक जरी व्हिडिओ असले तरीसुद्धा चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. म्हणजे यूट्यूबने अशा बऱ्याच अपडेट दिलेल्या आहेत. आता असे चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. मग एक तरी व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहिजे किंवा तुमचा व्हॉईस पाहिजे किंवा तुम्ही स्वतः शूट केलेलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी व्हिडिओमध्ये पाहिजे तरच तुमचं चॅनेल मॉनिटाईज होणार. जे खरंच कष्ट करत मेहनत घेत आहेत त्याला लगेच कळणार आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये बघून, ज्यांचे चॅनेल पुढे पाठवणार आहे आणि त्यांना रिव्हेन्यूसुद्धा चांगला देणार आहे. आणि ही तर म्हणजे ही अपडेट तसं पाहिलं तर खरंच खूप चांगली आहे. कारण यामुळे काय होणार आहे, जे दुसऱ्याचा कंटेंट वापरतात, यूट्यूबचा पहिल्यापासून रूल आहे तुम्ही स्वतः काम करा, तुमचं चॅनेल मॉनिटाईज होणार. ते तुम्हाला कुठेच म्हणजे काहीच प्रॉब्लेम देणार नाही. पण तुम्ही दुसरेच काही वापरत असाल म्हणून नंतर मी बऱ्याच वेळेला सांगत असते, ठीक आहे म्हणतात की यूट्यूब स्टुडिओ म्हणजे म्युझिक वापरावं, पण काय सांगावं परत ती अपडेट आली तर. त्यामुळे यूट्यूब सारखं नवीन काही ना काहीतरी अपडेट काढत असतं. त्यामुळे खूप स्ट्रिक्टली झाले आणि तुम्हाला जर पुढे खरंच असं सक्सेस व्हायचं असेल ना तर स्वतःचं कंटेंट वापरा. आणि तुम्ही दुसऱ्यांचा कंटेंट वापरत असाल तर आत्ताच थांबा, पुढे जाऊन तुम्हाला चॅनेल सक्सेस होणार नाही. हा एक 15 जुलैला अपडेट यूट्यूब करणार आहे त्या संदर्भात माहिती होती. मी बरेच म्हणजे चॅनेल चेकिंगचं काम करते, पण प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कोणीसुद्धा पॅनिक होऊ नका. तुमचे मेल पोचतील आहेत, बऱ्याचला मी रिप्लाय दिलेला आहे. तुमचं माझ्याकडे आहे पण थोड्याच मला म्हणजे बराच उशीर लागतोय तुमच्यापर्यंत जायला. पण मी कोणाला फसवणार नाही एवढी पण मी गॅरंटी देऊन सांगते, कारण माझं इथे चॅनल आहे. मी तुम्हाला कोणाला तर असा आहे 15 जुलैचा यूट्यूबचा अपडेट. त्यामुळे सर्वांनी बनवा आणि चॅनेल मॉनिटाईज करून घ्या. श्री स्वामी समर्थ.